मी कुलगेश चलवादी इंडियन मार्शल आर्ट या संस्थेचा नवनिर्वाचित अध्यक्ष आणि माझ्यासहित आज या पत्रकार परिषदेला या संस्थेचे फाउंडर मेंबर PK सोलंकी उर्फ सुदर्शन जी तसेच ज्येष्ठ उद्योगपती आणि इंडियन मार्शल आर्ट या संस्थेचे फाउंडर मेंबर आमचे बंधू शिंदेजी रवी शिंदेजी आणि तसेच दुसरे फाउंडर मेंबर आरूजी, आज मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंती निमित्त इंडियन मार्शल आर्ट हे पूर्ण भारत देशचे सर्व हे जे मार्शल आर्टचे जे ब्लॅक बेल्ट्स आहेत आणि जे प्रशिक्षित आहेत या सर्वांचा दिनांक 26, 27, 28 मे रोजी पुणे इथे पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या ठिकाणी ऑल इंडिया नॅशनल टुर्नामेंटचा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे। या टुर्नामेंटसाठी उद्घाटक म्हणून विशेष जे फिल्मी कलाकार होते, जे संपूर्ण भारतात नावलौकिक होते आणि ते मार्शल आर्ट या कलाप्रेमी होते असे मिथुनजी चक्रवर्ती आणि अनेक फिल्म इंडस्ट्रीतील मान्यवर या उद्घाटन सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत। आणि आपल्याला विशेष म्हणजे या संस्थेबद्दल मला सांगायचं, इंडियन मार्शल आर्ट हे 1984 रोजी किसनजी साळुंके सोलंकी हे बिग बॉस यांच्या माध्यमातून हा संस्था सुरुवात करण्यात आला होता। त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव साधुराम आणि सुदर्शन आणि नंदू सर आणि इतरच्या माध्यमातून हा संस्था चालवण्यात आलं आणि या संस्थेने देखील आज 42 वर्ष पूर्ण केलेले आहेत। आणि या संस्थेच्या माध्यमातून यापूर्वी देखील इंटरनॅशनल टुर्नामेंट या ठिकाणी झाला होता आणि हा दुसरा ऑल इंडिया नॅशनल टुर्नामेंट या ठिकाणी होत आहे। आपल्याला मी विशेष सांगू इच्छितो, या संस्थेने एक मोठा निर्णय आज या ठिकाणी घेतलेले आहेत। याच्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे जे पद्मश्री पद्मभूषण असणारे कल्पनाजी सरोज यांना देखील महिला विंगचे नॅशनल प्रेसिडेंट असं या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। आणि युवकांमध्ये पितंबर सोळंकी यांना देखील युवकांचा अध्यक्ष म्हणून डिक्लेअर केलेले आहे। आणि आपल्याला सांगू इच्छितो, या भारत देशामध्ये अनेक महिलांवर अत्याचार होत आहे आणि आज महिला सोडा दलितांवर अत्याचार होत आहे। म्हणून सेल्फ डिफेन्सचा हा जे कोर्स आहे इंडियन मार्शल आर्टच्या माध्यमातून आपल्याला मी सांगू इच्छितो, जे 26-27 मे रोजी आपण या ठिकाणी उद्घाटन समारंभ करून आज हे टुर्नामेंट करणार आहोत। याच्यामध्ये एक मुख्य आम्ही या ठिकाणी अनाउन्समेंट देखील करत आहोत की पुणे शहरामधील असेल भारतामधील ज्या ज्या शाळाचे संस्थे इच्छुक आहेत त्यांना या संस्थेच्या वतीने इंडियन मार्शल आर्टच्या संस्थेच्या वतीने मुलींकरिता मोफत 3 वर्षाचा प्रशिक्षण देखील या ठिकाणी आम्ही देणार आहोत। आणि एवढंच नव्हे तर आम्ही पुणे आयुक्त जे शिक्षण खात्याचे आयुक्त आहेत यांच्याकडे देखील आम्ही विनंती केलेली आहोत की तुमच्या माध्यमातून जेवढे शाळा या पुणे शहरात असतील, महाराष्ट्रात असतील, ज्यांना जर या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक जर पाहिजे असेल, शिक्षक पाहिजे असेल, तर आम्ही या इंडियन मार्शल आर्ट या संस्थेच्या माध्यमातून पुरवण्याचं काम करू आणि प्रशिक्षण देण्याचं काम करू। येणाऱ्या काळामध्ये आम्ही
प्रामुख्याने या देशामध्ये प्रत्येकाला सेल्फ डिफेन्सचा संधी मिळाली पाहिजे आणि शिकले पाहिजे एवढं या प्रसंगी सांगून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.